घडामोडी। ठाणे जिल्ह्यातील भिवंडी येथील रहनाल गावात प्लायवूड आणि कपड्याचे साहित्य असलेल्या एका गोदामाला रात्री 1 वाजताच्या सुमारास भीषण आग लागली। ही घटना प्रेरणा कॉम्प्लेक्समध्ये दुपारी 1 वाजताच्या सुमारास घडली। कपड्याचे गोदाम आणि निवासी क्षेत्र असलेल्या ठिकाणी ही आग लागली असून यात कोणतीही जीवितहानी झालेली नाही। अग्निशमन दलाच्या 2 गाड्या पोहोचल्यानंतर 4 ते 6 तासानंतर आग आटोक्यात आणण्यात अग्निशमन दलाला यश आले। सदर आग एवढी भीषण होती की आगीमध्ये प्लायवूड तसेच कपडे जळून खाक झाले आहेत। मानपाडा, आझादनगर, मनोरमानगर येथील प्रस्तावित क्लस्टर डेव्हलपमेंटला स्थानिकांकडून प्रचंड विरोध होऊ लागलाय। येथील नागरिकांनी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे राष्ट्रीय सरचिटणीस आमदार डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांच्या नेतृत्वाखाली रणशिंग फुंकले असून आपल्या घरांवर टाकलेले नोंदणी क्रमांक पांढऱ्या रंगाने पुसण्यास सुरुवात केली। दरम्यान जनमताचा आदर करणे लोकशाहीत अभिप्रेत असतानाही लोकांचा विरोध असतानाही कशासाठी क्लस्टरचा हट्ट धरताय असा सवाल डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी उपस्थित केलाय। मानपाडा, मनोरमानगर, आझादनगर आदी परिसरात ठाणे महानगरपालिकेकडून क्लस्टर डेव्हलपमेंट योजना राबवण्याची प्रक्रिया सुरू झाली। स्थानिक नागरिकांचा विरोध असतानाही ही योजना राबवण्यात येत असून जानेवारी महिन्यात येथील शाळांवर हातोडा चालवण्यात आला होता। प्रशासनाकडे विरोध नोंदवूनही क्लस्टरसाठी जबरदस्ती केली जात असल्याने डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी आज मानपाडा येथे भेट दिली। या प्रसंगी हजारो रहिवासी उपस्थित होते। आमची घरे वाचवण्यासाठी आम्हाला सहाय्य करा अशी विनंती स्थानिकांनी डॉक्टर आव्हाड यांना केले। त्यावर डॉक्टर जितेंद्र आव्हाड यांनी गोरगरिबांच्या लढ्यात आपण नेहमीच पुढे असतो असे सांगितले। डॉक्टर आव्हाड म्हणाले की ठाणे महानगरपालिकेचे काम जनतेला नागरी सुविधा पुरवण्याचे आहे, पण इथे बिल्डरची जनसंपत्ती वाढवण्यात ठाणे महानगरपालिका अधिकाऱ्यांना अधिक स्वारस्य आहे। जानेवारी महिन्यात जर शाळा तोडल्या जात असतील तर पैशापुढे माणुसकी हारत असल्याचे दिसत आहे। तुम्ही मत देताना विचार केला नाही। ज्यांना मत देऊन विजयी केले तेच आता तुमच्या डोक्यावरचे छतच हटवत नाहीत, तर तुमच्या नरडीवर पाय देत आहेत। आपल्याकडे रस्ता नाही, पाणी नाही यावर आपण प्रश्न विचारत नाही, पण अधिकाऱ्यांसमोर आपण शरणागती पत्करतोय। आता शरणागती पत्करायची नाही, उन्हा पावसात मी तुमच्यासाठी लढायला सज्ज आहे असंही आव्हाड म्हणाले। बीटी ॲक्ट 1949 नियम रद्द करावा, महाबोधी महाविहार ब्राह्मणी कर्मकांडापासून मुक्त करून सदर महाबोधी महाविहार बौद्ध समाजाच्या ताब्यात द्याव्या, या 2 प्रमुख मागण्यांसाठी 16 एप्रिल 2025 पासून ठाण्याच्या कोर्टनाका येथील भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ भंते, गौतम रत्न व भिक्षू संघ तसेच बुद्ध अनुयायी उपासक यांच्या वतीने साखळी उपोषण सुरू आहे। गेल्या 11 दिवसापासून हे साखळी उपोषण सुरू असताना देखील याची दखल शासनाने घेतली नाही। यासाठी उद्या 27 एप्रिल 2025 रोजी बुद्धगया महाबोधी महाविहार मुक्तीसाठी महामोर्चा काढण्यात येणार आहे। या मोर्चाची सुरुवात ठाणे रेल्वे स्टेशन येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ होणार असून हा मोर्चा ठाण्याच्या तलावपाळी मार्गे जांभळी नाका, टेंबी नाका तसेच कोर्ट नाका येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्याजवळ हा मोर्चा विसर्जित होणार आहे। यानंतर मोर्चेकऱ्यांच्या शिष्टमंडळाच्या वतीने ठाण्याचे जिल्हाधिकारी श्री आशिष शिंगारे यांना विविध मागण्यांचे निवेदन देण्यात येणार आहे। या मोर्चामध्ये बौद्ध समाज बांधव, भिक्षू संघ, भंते, गौतम रत्न जातीने सहभाग होणार आहेत अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयाची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण।
2 ट्रकमधून परवानगीपेक्षा जास्त मेंढ्या आणि बकऱ्यांची वाहतूक करणाऱ्या ट्रकमधील दाटीवाटीमुळे 2 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचा प्रकार उघडकीस आला आहे। या प्रकरणी एका सामाजिक संस्थेच्या प्रतिनिधीने दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारगोळी पोलिसांनी गुन्हा दाखल केला असून या प्रकरणी दोन्ही ट्रक चालकांना पोलिसांनी अटक केली। हमतियाज अब्दुल मुल्तानी आणि मुल्तानी शरीफ गफूर अशा अटक करण्यात आलेल्या दोघा ट्रक चालकांची नावे आहेत। हे दोघे गुजरात राज्यातील आरोली जिल्ह्यातील चांद टेकडी गावचे रहिवासी असून दोघेही ट्रक चालकाचे काम करतात। हे दोघे गुजरात ते मुंबईतील देवनार कत्तलखाना येथे बकऱ्यांची ट्रकद्वारे वाहतूक करतात। अशाच प्रकारे ते काल सकाळी 2 ट्रकमधून मेंढ्या आणि बकऱ्यांची वाहतूक करीत होते। या गाड्यांमध्ये बकऱ्या आणि मेंढ्यांची भरगच्च भरलेल्या होत्या। हे ट्रक घोडबंदर मार्गे जात असताना राहुल पाचपुते या नागरिकाने या दोन्ही ट्रक रोखून धरले। प्राणीप्रेमी मित्र संस्था आणि पोलिसांना घटनास्थळी बोलावून घेतले आणि त्यानंतर पोलिसांनी दोन्ही ट्रक कासारगोळी पोलीस ठाण्यात नेले। तेथे पोलिसांनी दोन्ही ट्रक चालकांकडे चौकशी केली। त्यावेळी त्यांनी गुजरात येथून मुंबईतील देवनार कत्तलखाना येथे बकऱ्या घेऊन जात असल्याची माहिती दिली। पोलिसांनी या दोघांकडे बकरे वाहतूक परवान्याबाबत विचारणा केली असता त्यांनी परवाने दाखवले। यानुसार एका ट्रकमधून 150 मेंढ्या बकरे वाहतुकीस परवानगी होती। मात्र कांदिवली येथील रघुवीर मानवता चॅरिटेबल ट्रस्ट ॲनिमल वेलफेअर ऑर्गनायझेशन संस्थेच्या प्रतिनिधी जुई कुतडकर आणि पोलिसांना संशय आल्याने त्यांनी ट्रकची तपासणी केली असता या ट्रकमध्ये पोलिसांना ठाणे जिल्हा परिषदेचे पशुवैद्यकीय अधिकारी विवेक जाधव यांना बोलावून घेतले आणि ट्रकमधील बकऱ्यांची मोजणी करण्याबरोबरच त्यांची तपासणी सुरू केली। यामध्ये एका ट्रकमध्ये 234 बकऱ्या आणि मेंढ्या दाटीवाटीने भरलेल्या आढळून आल्या आणि त्यातील 2 बकऱ्यांचा मृत्यू झाल्याचे आढळून आले, तर दुसऱ्या ट्रकमध्ये 178 बकऱ्या आणि मेंढ्या आढळून आल्यात। एकूणच दोन्ही ट्रकमध्ये परवानगीपेक्षा जास्त बकऱ्या भरून त्यांना पुरेशी हवा हालचाल करण्यास जागा नव्हती। त्यांना चारा पाणी औषधांची व्यवस्था करण्याऐवजी क्रूर वागणूक दिली। या प्रकरणी जुई कुडतडकर यांनी दिलेल्या तक्रारीच्या आधारे कासारगोळी पोलिसांनी गुन्हा दाखल करून दोन्ही ट्रक पोलिसांच्या ताब्यात दिले आहेत। ठाण्यासह घोडबंदर रस्त्यावर सद्यस्थितीत सुरू असलेली कामे 20 मेपर्यंत पूर्ण करून रस्ते वाहतुकीसाठी सुरू करावेत असे निर्देश ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी महानगरपालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, मेट्रो, MMRD या सर्व यंत्रणांना दिलेत। तसेच जी कामे पावसाळ्यापूर्वी पूर्ण होणार नाहीत अशा कामांची सुरुवात पावसाळ्यानंतर करा अशी सूचनाही त्यांनी केली। ठाणे महापालिका क्षेत्रात सुरू असलेल्या रस्ते दुरुस्तीच्या कामाची पाहणी महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी सर्व प्राधिकरणासह नुकतीच केले। पूर्व द्रुतगती महामार्ग, कापूरवाडी जंक्शन, घोडबंदर रोड, सेवा रस्ता आणि गायमुख घाट या परिसरात सुरू असलेल्या कामाची पावसाळ्यासाठीच्या तयारीच्या दृष्टीने ही पाहणी करण्यात आली। यावेळी अतिरिक्त आयुक्त प्रशांत रोडे, नगर अभियंता प्रशांत सोनाग्रा, पोलीस उपायुक्त पंकज सिरसाट, मेट्रोचे अधीक्षक अभियंता अभिजित जिसीकर यांच्यासह महापालिका सार्वजनिक बांधकाम विभाग, MMRDचे अधिकारी, मेट्रो, महावितरण आदी विभागाचे वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते। कॅडबरी जंक्शन ते गायमुख या भागाची पाहणी काही दिवसांपूर्वी करण्यात आली होती। त्या अनुषंगाने सद्यस्थितीत सुरू असलेली कामे ही जलद गतीने पूर्ण होत असून रस्ते, काँक्रिटीकरण, गटारांची स्वच्छता, जलवाहिनी टाकणे, मल निस्सारण वाहिन्या बदलण्याची सर्व कामे 20 मेपर्यंत पूर्ण करण्याच्या सूचना आयुक्त सौरभ राव यांनी दिल्यात। तसेच मेट्रोच्या ज्या ठिकाणची कामे झाली आहेत अशा ठिकाणी पडलेले बॅरिकेड, पाईपलाईन, राडा रोडा आणि इतर साहित्य ज्यांची आवश्यकता नाही असे साहित्य तातडीने उचलण्याच्या सूचनाही आयुक्त सौरभ राव यांनी दिल्या आहेत। तर या होत्या आजच्या काही ठळक घडामोडी। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।